हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल आशू दिस साईड. तर आज ना म्हणजे एक शॉकिंग असं चॅलेंज करणार आहे. जे ॲक्सेप्ट केलं आहे तर ते करावंच लागतं. आणि ते कोणतं आहे ते तुम्हाला टायटलवरून समजलं असेल तरी सुद्धा मी सांगते की काय आहे, कोणी दिलं, कसं दिलं. तर चला जाऊया थोडं कालच्या पोर्शनमध्ये. म्हणजे काल तू मला चॅलेंज मिळालेला म्हणून. तर काल माझ्या ताईचा बर्थडे होता आणि तिथे सर्वजण बोलत होते आणि ते सर्व बोलता बोलता सगळेजण बोलले, तू यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते तर आमच्याकडून तुला एक चॅलेंज आहे की तू फक्त कोणत्याही एकाच कलरचं फूड खा दिवसभर, म्हणजे ऑलमोस्ट 24 hours. तर मी म्हटलं की पॉसिबल आहे की नाही माहिती नाही, पण ट्राय करेल. सो त्यांनी बोलले की तू कर. त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, ॲक्सेप्ट करते. पण मला तेव्हा कलर नव्हता माहीत आणि देन शॉक मला हा भेटलाय की तुला रेड फूड खायचं आहे, म्हणजे ते पण हेल्दी आणि होममेड, म्हणजे बाहेरचं नाही, कलर नाही कोणताही. तर मी विचार केला विदाऊट कलर कोणतं फूड मिळणार मला 24 hours. सो त्याच्यामुळे मी ते चॅलेंज तर ॲक्सेप्ट केलं होतं, मग मला करावंच लागणार. म्हणून आज वापस आली मी आणि मला आठवलं की मला आज चॅलेंज करायचं आहे. सो त्यामुळे मी आता माझं चॅलेंज स्टार्ट करणार आहे. तर आता मी जस्ट 15 minutes अगोदर उठली आहे आणि ब्रश वगैरे केला. सो आता ब्रेकफास्ट टाईम आहे. तर ब्रेकफास्टमध्ये काय रेड कलरचं खायला मिळते बघू आपण, काय भेटते काय नाही बनलं तर. पण अगोदर मी तुम्हाला म्हणजे माझा रिलॅक्स टाईम असतो थोडा वेळ, मी जे बाहेर रिलॅक्स करते माझ्या गार्डनमध्ये, ते पोर्शन दाखवते. चला जाऊ. माझ्या बॅकयार्डमध्ये आली आहे, जे मी तुम्हाला म्हटलं की चला मी दाखवते. तर हे आहे माझं असं सुंदरसं बॅकयार्ड, जो छोटंसंच आहे पण सुंदर आहे. मनाला खूप मस्त वाटते आणि शांती मिळते. तर इथे ना आम्ही रोज नाश्ता करतो, पण ॲक्च्युली माहिती आहे काल कसं झालं, आम्ही गेलो होतो डिनरला आणि त्याच्यामुळे आम्ही घरी नसल्यामुळे इथे कोणीच नव्हतं. मग काय, इथे खूप वादळ आलं होतं कारण आता मान्सून चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात किती हाल होते माहितीच आहे झाडांचे. त्याच्यामुळे इथे खूप जास्त वादळ आलेलं होतं, खूप माती आणि पुन्हा इथे पाला पण गळलेला. सो इथे तर आज ब्रेकफास्ट करणं मुश्किल आहे. तर चला आपण आता आतमध्येच ब्रेकफास्ट करू. सो गाईज, हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट, ज्याच्यामध्ये आहे बीटरूट पराठा, वॉटरमेलन आणि सॉस. आणि हे सर्व रेड आहे, म्हणजे आपल्या चॅलेंजमधला फर्स्ट पार्ट कम्प्लीट होणार. आणि याचा टेस्ट कसा आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर चला स्टार्ट करू आपण. चला बघू पहिले टेस्ट करून, कारण ना मला बीटरूट अजिबात आवडत नाही, अजिबात म्हणजे अजिबातच नाही, मी कधीच नाही खात. सो आता जे बनलं ते तर खावं लागेल ना, नखरे केले तर घराच्या बाहेर वगैरे काढून टाकेल. चला चला खाऊ आपण. अरे अरे कुठं चालला तू, थांब. मस्त आहे. आणखी एक ट्राय करते. Amazing! बहुत टेस्टी आहे गाईज, खूप मस्त. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी हवी असेल ना मला कमेंट करा, मी सांगेल. म्हणजे विचारून सांगेल, मला माहिती मी केली नाही. मस्त आहे, पण मला तर खूप आवडलं. पण सर्वात मेन गोष्ट याच्यामध्ये कुठलाही कलर यूज नाही केला आहे आणि म्हणजे असं हेल्थसाठी कोणता इश्यू होईल असंही काही नाही आहे. सर्व म्हणजे हेल्दी आहे आणि हे जर आपण डेली खाल्लं तर खूप चांगलं राहणार असं मला वाटतंय. आजपर्यंत मला बीट नव्हतं आवडत, पण आता मी हे माझ्या डाएटमध्ये थोडं थोडं ट्राय करेल काही दिवस, त्यानंतर क्वांटिटी वाढवून देईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे वॉटरमेलन. याला खाऊ, ह्या तर सर्वांनाच आवडतं ना, याचा काही टेस्ट विषयच नाही. आता आपण रेग्युलरच खातो, याचा टेस्ट तर माहितीच आहे सर्वांना. हे अगोदर संपवते कारण मला हे खूप जास्त आवडते. समर मध्ये फेवरेट, मँगो पेक्षा जास्त. आता मी हे सर्व संपवून येते, नाहीतर खूप लंबा असा जाईल. तर आता करायचं आपल्याला लंच. सो रेड पास्ता, कारण रेड फूड चॅलेंज आहे तर दुसरं तर काही मी खाऊ नाही शकत. सो मी खाते आता लंचमध्ये रेड फूडचे पास्ता, रेड पास्ता. आणि याच्या मागे कारण सांगते पुन्हा. हे बनवायच्या वेळेस काय झालं नाही का, तर हे बनवायचं झालं काय झालं, काहीच नाही झालं, फक्त बनवलं. आता खाते कारण भूक लागली. जास्त तर नव्हती, पण टाईम झाल्यानंतर थोडीशी भूक लागते. ते भूक मिटवण्यासाठी मी खाते माझा रेड
शुभ संध्याकाळ गाईज. तर आता इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे. सो लंच मी थोडंसं केलं होतं, त्यामुळे मला इव्हिनिंगला थोडं काहीतरी खायला हवं होतं. सो मी आता खाणार आहे रेड फूड चॅलेंजमधला आपला थर्ड पार्ट, म्हणजे स्नॅक, इव्हिनिंग स्नॅक्स. तर मी यामध्ये खाणार आहे चेरी. कोणाकोणाला आवडते सांगा बरं मला. मला तर ठीक वाटते, पण तेवढी नाही आवडत. मला रेड फूडमध्ये जर स्ट्रॉबेरी मिळाली असती ना, ते एकदम मस्त वाटली असती. आणखी एक माझं फेवरेट म्हणजे वॉटरमेलन, जे मी नाश्त्यामध्ये घेतलं होतं. सो मी ते आता अजून घेणार आहे, कारण मग अशी थोडंसंच खाल्लं होतं ना, आता थोडंसं जास्त खायचं आहे. सो तर मी तुम्हाला ना आजच्या आफ्टरनूनमधलं एक माझा बुकमध्ये ना खूप काही सांगितलेलं आहे आणि मस्त आहे. जर तुम्हाला कोणती बुक रीड करायची असेल तर तुम्ही ही बुक रीड करू शकता. खूप छान आहे. आणि सोबतच माझ्यासारखं रेड फूड चेरी ट्राय करते. चला चेरी ट्राय करूया. आंबट आंबट आहे, पण टेस्टी आहे थोडीशी. याच्या जागेवर जर स्ट्रॉबेरी असती ना तर खूप मस्त वाटलं असतं, कारण स्ट्रॉबेरी तर मोस्टली लोकांची फेवरेट असतं आणि माझी सुद्धा खूप 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 फेवरेट आहे. मला तर खूप आवडते स्ट्रॉबेरी. तुम्हाला काय आवडते, चेरी की स्ट्रॉबेरी, ते सांगा. आज पुन्हा मी माझ्या गार्डनमधला मॉन्स्टेरा प्लांटचं थोडं त्याच्याबद्दल काहीतरी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचं काहीतरी सांगितलं आहे मॉन्स्टेरा प्लांटबद्दल. तर तुम्हाला प्लांटमध्ये इंटरेस्ट असेल तर मी नेक्स्ट ब्लॉग टाकणार, तो तुम्ही नक्की बघा. हाय गाईज. तर आता मी जे डिनर करणार आहे, नॉर्मली मी 9 वाजेपर्यंत किंवा 9:30-10पर्यंत करून घेते डिनर, पण आज टाईम झालेला आहे 11:30 म्हणजे डिनर टाईम. पण आता करावं लागेल, कारण आपला फूड चॅलेंज होता आणि रेड फूड चॅलेंजच्या चक्करमध्ये मी रेड रायता बनवणार होती. पण बघू शकता तुम्ही आजचा रेड रायता काय झालेला आहे. कोणता झाला आहे, पिंकी. तर आता हा झाला पिंक, पण ठीक आहे, त्याला पण मी खाऊन घेणार. तसंही आपलं चॅलेंज आता लास्ट पार्टवरती आलं आणि खतम पण होणार आहे, तर कंटिन्यू करू आपण. तर आपल्या रेड फूड चॅलेंजमध्ये डिनरला आहे मस्त टोमॅटोची चटणी, एकदम तिखट, मस्त आंबट आणि एकदम झणझणीत अशी. त्यासोबत आहे बीटरूटची पुरी. मग अशी आपण सकाळी घेतलं होतं ब्रेकफास्टमध्ये पराठा, आणि आता घेतला आहे पुरी. आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी खूप जास्त थकली आहे, कारण आज आमच्याकडे ना पाहुणे होते आणि त्यामध्ये आमचा टाईम इकडे तिकडे करता भरपूर टाईम गेलेला आहे. खूप मस्ती झाली दिवसभर, खूप काही एन्जॉय झाला. आणि सोबत रेड फूड चॅलेंज असल्यामुळे सर्वांना मी रेड फूड ट्राय करायला दिलं, तर त्यांचे रिॲक्शन तर रेकॉर्ड नाही करू शकत, कारण कोणाकोणाला कॅमेरा फेस करायला नाही आवडत. पण नेक्स्ट टाइम मी ट्राय करेल की सर्वांचे रिॲक्शन ॲड करेल. पण अगोदर मी माझं डिनर करते, कारण 11:30 झाले आणि टाईम जर ओव्हर झाला तर जेवण करायची इच्छा होत नाही. तर त्याच्यामुळे अगोदर आपण आपलं डिनर कंप्लीट करू. थोड्या वेळात मी तुम्हाला मग सांगते काय केलं, आणि माझा व्हिडिओ अजून एंड नाही झाला. सो कंटिन्यू राहा. डिनर करते आणि सांगते. चला ट्राय करू अगोदर मी कसं बनलं आहे मग. ओके आहे. ओके, आता रायत्यासोबत ट्राय करतो. रेड रायत्याची जागेवरती पिंक झालेला आहे. मस्त, रायत्यासोबत खूप टेस्टी लागत आहे आणि टोमॅटो चटणीसोबत तर अजून छान वाटते. पण ओके आहे, जर टोमॅटो चटणीसोबत आपण पोळी खाल्ली तर मस्त वाटतं. पण आता मला ट्राय करायचं होतं तर रेड कलरची पोळी तर बनवू नव्हती शकत मी, तेच झालं असतं पराठा. सो दॅट्स वाय मी बनवली आहे रेड कलरची पुरी. आणि ते सुद्धा ठीक आहे, ओके आहे, कारण आपण
पहिल्यांदा टेस्ट करत असल्यामुळे मला ते ओके ओके वाटतं. एकदम 10 आउट ऑफ 10 नाही देऊ शकत, बट रायत्यासोबत 10 आउट ऑफ 10 आहे. कारण कोणती पण पुरी रायत्यासोबत एकदम मस्त लागते, कॉम्बिनेशन इज बेस्ट. तर त्यामुळे मी रायत्यासोबत खाणार आहे. आता टोमॅटो चटणी स्किप करते, थोडं थोडं खाईल. आता माझं डिनर कंप्लीट केलं आणि खूप म्हणजे थोडं वॉक वगैरे करून आली आहे. आता जे मी झोपायच्या अगोदर स्किन केअर करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण खूप जास्त थकली आहे मी, पण तरीसुद्धा स्किन केअर केल्याशिवाय तर झोपणार नाही. म्हणून अगोदर मी तुमच्यासोबत माझं स्किन केअर छोटंसंच आहे पण ते शेअर करते आणि त्यानंतर झोपते, ठीक आहे. तर मी फेस वॉश केला आहे कारण बाहेरून वॉक करून आली होती तर थोडंसं डस्ट वगैरे असतो त्याच्यामुळे. आता मी माझा टोनर यूज करते. ह्या टोनर वगैरे सर्व जे मी आता प्रोडक्ट यूज करणार आहे त्याचं रिव्ह्यू मी इंस्टाग्राम पेजला टाकला आहे. जर तुम्हाला माझा इंस्टाग्राम पेज चेक करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही चेक करू शकता. देन मी आता थोडं याला ॲब्झॉर्ब होऊ देईल, त्यानंतर मी माझं समोरचं स्किन केअर रुटीन कंटिन्यू करणार. तर कोणतंही स्किन केअर करता वेळेस कमीत कमी 5 मिनिटाची किंवा जर तुमच्याकडे टाईम असेल तर 5 मिनिट्स गॅप द्या किंवा मॅक्झिमम 15 to 18 सेकंडची गॅप द्या. ते म्हणजे त्याला त्याचा परफेक्ट टायमिंग मिळतो. तेवढ्या वेळामध्ये तो बरोबर आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतो आणि सोबतच तो त्याची जागा व्यवस्थित सेट करू शकतो. तर मी 5 मिनिट वेट करणार आहे कारण आता माझ्याकडे टाईम आहे. तर 5 मिनिट तर म्हणजे ठीक आहे, 5 मिनिट वेट करेल, नाही तर मग थोडं मागे पुढे होईल कारण मला झोप पण लागत आहे. खूप वेळ झालेला आहे, 12:30 वाजत आहे आता. आणि त्यात आज आपण खूप काही आज बघितलं, रेड फूड चॅलेंज झालं आहे सगळं. तर आता काही असं वाचलेलं नाही जे मी सांगेल. मला झोप खूप लागत आहे सगळ्यात मेन. आणि यानंतर मी कोणतं चॅलेंज करू, कशावरती व्हिडिओ बनवू हे तुम्ही मला सांगा आता कमेंटमध्ये, ठीक आहे. तर हे ॲब्झॉर्ब होतपर्यंत मी 5 मिनिट वेट करते आणि नंतर नेक्स्ट स्टेप दाखवते. तर गाईज 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे. बिलकुलही मॉइश्चरायझर असं दिसून नाही येत आहे, काहीच मॉइस्ट नाही दिसतं. तर नेक्स्ट मी यूज करते आहे त्याच ब्रँडचं आहे मॉइश्चरायझर, जे मी डेला पण यूज करते, नाईटला पण. तर ह्यासुद्धा गोष्टीचा मी या प्रोडक्टचा सुद्धा रिव्ह्यू दिला आहे. तर तुम्ही हे सुद्धा चेक करू शकता. इवन मी 2-3 दिवसाचे स्किन केअर व्हिडिओ पण टाकला आहे कारण त्याच्यामध्ये मला 28 डे चॅलेंजचा व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे आणि अजून 28 डे झाले नाही. सो मी ते काही दिवसानंतर अपलोड करणार की त्याचा रिझल्ट काय आहे. तेव्हापर्यंत यालासुद्धा मी पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब, कन्सिस्टन्सी खूप छान आहे. तर हे सुद्धा मी 5 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते पुन्हा, ठीक आहे. पॉज कर. तर बघू शकता तुम्ही माझं मॉइश्चरायझर पण सेट झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता मी नेक्स्ट यूज करणार आहे आपलं हिमालयाचं काय आहे, लिप बाम, जे की खूप खूप गरजेचं आहे. ऑल टाईम म्हणजे पूर्ण 12ही महिने तुम्ही यूज करू शकता. कारण विदाऊट लिप बाम आपले लिप्स कसे होणार आहे, ड्राय होईल किंवा मग ते कलर किंवा त्याच्यानंतर असं पण होते ते फाटायला लागतात, छिलटे निघायला लागतात. त्यामुळे लिपची केअर करणं पण खूप गरजेची आहे. लिप स्क्रब झालं किंवा काही जर नाही काही करू शकत तर फक्त लिप बाम यूज करा, जे की म्हणजे दिवसातून 2दा-3दा. हायड्रेट ठेवा, लिप्स खूप छान राहतात. तर मी स्माईल पण चांगली दिसते. ठीक आहे. तर हा बघा, आता माझं ना फक्त एक स्टेप बाकी आहे जे मी करणार आहे आता. आय क्रीम आहे, त्याच ब्रँडची आहे आणि जे मी म्हटलं होतं 28 डे चॅलेंज टाकणार आहे. तर त्याचं कारण फक्त ही आय क्रीम होती. कारण ही जे आपले डोळ्याच्या खाली जो डार्क सर्कल असतात किंवा कोणाकोणाला रिंकल्स असतात, तर हे याचा ना दावा होता की 28 डेमध्ये हा कमी करून देईल किंवा पूर्णपणे तर नाही पण थोडंफार कमी जास्त रिझल्ट दाखवणार. तर अंडर आय म्यूस म्हणून याचं नाव आहे. तर मी आता हे सुद्धा यूज करणार आहे कारण मी हे रोज यूज करत आहे. तर आता कंटिन्यूमध्ये मला हे सुद्धा यूज करावं लागेल आणि याचा रिझल्ट मी खरंच दाखवणार आहे तुम्हाला. 28 डे व्हायचे आहे पण झाल्यानंतर लगेच मी तुम्हाला दाखवणार. तर अगोदर
तर ही आता म्हणजे तुम्ही रात्रभर अप्लाय करून ठेवू शकता आणि दिवसा जर लावली तर तुम्ही दुपारी पण यूज करू शकता किंवा मॉर्निंगला स्किन केअर करत असेल तर मॉर्निंगला सुद्धा यूज करू शकता. आतापर्यंत रिझल्ट मला ठीक आहे 100 आउट ऑफ 70 समथिंगपर्यंत आलेला आहे. तर बाकीचे 30% जो रिझल्ट बाकी आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार किंवा रीलमध्ये टाकणार माझ्या. तर त्यासाठी तुम्हाला माझा इन्स्टा पेज चेक करावं लागेल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल स्किन केअरमध्ये तर. आणि आता म्हणजे 12:45 वाजलेला आहे आणि आता मी जाणार आहे झोपायला, कारण खूप टाईम झालेला आहे. इतका टाईम तर नसते, म्हणजे मी 12पर्यंत झोपून जाते. आज खूप जास्त लेट झाला कारण मग अशी मी रिझन सांगितलं तुम्हाला आणि मला झोप लागल्यामुळे माझी जीभही तोतडफुतड होत आहे. तर ते थोडं अवॉइड करा, कारण कंटिन्यू सकाळपासून कामात असल्यामुळे किंवा अदर दुसऱ्या गोष्टीमुळे, पुन्हा व्हिडिओ शूटिंग असते, खूप काही काम असते, त्याच्यामुळे थोडंसं थकान होतेच. आणि म्हणून आता जाम थकले मी, जाम खूप जास्त. तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू आणि तुमच्याशी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप साऱ्या अजून गप्पा करणार आहे. तर आता नेक्स्ट ब्लॉग मी कशावरती बनवू, काय बनवू ते तुम्ही मला सांगा, कारण माझ्याकडे रेड फूड चॅलेंजची म्हणजे फॅमिली रिक्वेस्ट होती. तर आता तुम्हीसुद्धा माझी फॅमिली आहे, तर तुम्हीसुद्धा मला चॅलेंज देऊ शकता की मी नेक्स्ट काय करू, काय नाही, कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवू, ते तुम्ही मला नेक्स्ट म्हणजे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी ते ट्राय करेल. आणि आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.